लक्ष्मीबाई बोलतीया. हा, लक्ष्मीबाई नाही कळलं? झाशीची राणी. हा, लक्ष्मीबाई बोलतीया. हा, नमस्कार नमस्कार. हा बोला. अहो निमाताई घरात नाहीत. आज सत्कार आहे ना मग त्यांचा. सत्कार सत्कार. हा हा, तिकडे कॉर्पोरेशन मध्ये. अहो असं काय करता? समजा पेपर मध्ये बातमी आहे की. हा, आजचा पेपर वाचला नाही म्हणता? हा, राहू द्या राहू द्या, हरकत नाही. उद्याचा वाचा म्हणजे फोटो बी बघायला मिळेल ना. हा 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 हा, सांगते सांगते. कोण? ताडफळ नव? हा हा, कोणता आश्रम म्हणला? वनवाशी? नाही नाही, असू द्या. पण काय ताई साहेबांकडे काही देणगी बिनगीचं काम नाही ना? नाही म्हणजे तसं असल तर शाळेतच भेटा. अहो नानासाहेब बी भेटतेलच तिथं. हा 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 हा, सांगते सांगते. हा भेटा. हा ठेवते. अगं बाई, निमाताई आल्याच वाटतं. बरं झालं, ही माणसं शाळेसाठी जोडलेली फार बरी असतात. नाही निमाताई. बरं निमाताई, हे तुम्हाला वैयक्तिक माझ्याकडून. काय हे विश्वासराव? निमाताई, कसा काय झाला कार्यक्रम? उत्तम झाला, छान झाला. कॉर्पोरेशनचा असून सुद्धा अतिशय उत्तम झाला. आता निमाताईंचा सत्कार म्हणल्यावर उत्तम होणारच. मला आता कार्यक्रम कधी एकदा संपतो असं झालं होतं. का बरं? हो, फारच अवघडल्यासारखं झालं होतं मला. अहो किती वेळ बोलत होते सगळे. बोलणारच. अहो सत्कार निमाताईंचा म्हटल्यानंतर सगळे बोलणारच. शिवाय पुण्यातल्या कॉर्पोरेशनचे हे सगळे म्हणजे पट्टीचे वक्ते अशी संधी कशी सोडतील ते? बरं निमाताई, काय काफी घेणार का तुम्ही? नाही नको, तिकडे जोरदार फराळ झालाय आमचा. बरं. लक्ष्मीबाई, हा तुम्हाला तलफ आले असेल तर ठेवा. हा, माझी मगाच झाली. निमाताई बरेच दिवस विचारेन विचारेन म्हणतो पण राहूनच जातो बघा. या लक्ष्मीताई तुमच्या नात्यातल्या आहेत का? तसंच समजा हवं तर. अहो मी अगदी लहान होते ना तेव्हापासून इथेच आहेत त्या. पण मी काय म्हणत होते विश्वासराव, आजच्या या कार्यक्रमातले एक पटलं नाही मला. काय? अहो सत्कार काय माझ्या एकटीचा होता का? इतर शिक्षकांचा सुद्धा होता, पण सगळ्यांच्या भाषणाचा रोख आपला माझ्यावर असणारच. निमाताई तुमची शाळा म्हणजे पुण्यातली एक आदर्श शाळा आहे. तुम्हाला कल्पना नसेल पण कितीतरी विद्यार्थ्यांचे पालक तुमच्या शाळेत प्रवेशासाठी तडफडत असतात नुसते. मला तेच म्हणायचं होतं विश्वासराव, शाळा आदर्श आहे पण ती कुणामुळे? नानासाहेबांमुळेच ना. अहो अक्षरशः शून्यातून शाळा निर्माण केली ती त्यांनी. मी असं काय केलं? नाही नाही, असं म्हणू नका निमाताई, असं मात्र म्हणू नका. अहो तुम्ही प्रमुख पद घेतल्यापासून शाळेनं किती प्रगती केली हे बघतोच आहोत ना आम्ही. शिवाय आमच्यासारखी इंडस्ट्री मधली माणसं जोडली ती तुम्ही काही म्हणा विश्वासराव, पण सत्कार नानासाहेबांचाच व्हायला हवा होता. तुम्हाला सांगतो निमाताई, ठराव आधी तसाच होता. सत्कार नानासाहेबांचाच होणार होता. असं? मग माझा काय ठरला? हाच तर तुमच्यातला आणि नानासाहेबांच्यातला फरक आहे. म्हणजे मी समजले नाही विश्वासराव. निमाताई व्यक्तिशः मला नानांबद्दल आदर आहे. त्यांनी संस्थेसाठी आयुष्य वेचलंय आपलं. पण कधी कधी नानांच्या कट्टर वागण्यामुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणजे मला काय समजत नाही विश्वासराव. जाऊ द्या ना निमाताई, कशाला असले अवघड प्रश्न उगीच आजच्या दिवशी? नाही विश्वासराव, अहो मला समजच पाहिजे की अवघड प्रश्न किंवा नानासाहेबांचं कट्टर वागणं म्हणजे काय आणि गैरसमज कसले. नानासाहेब स्त्री द्वेष्ट आहेत असा समज आहे लोकांचा. नाही ते शक्य नाही. अहो स्त्रियांबद्दल नेहमीच आदराने बोलतात ते. मला तर मानसकन्याच मानतात ते. बरोबर आहे, पण नानांनी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे हे माहिती आहे ना निर्मलाताई? हो ते खरं आहे, पण संस्थेसाठी पूर्ण वेळ देता यावा ना म्हणून त्यांनी आजपर्यंत लग्न केलं नाहीये. पण हे ब्रह्मचर्य जपता यावं म्हणून नानांना लढावं लागलं, झगडावं लागलं स्वतःशी. माझ्या माहितीप्रमाणे कित्येक वर्ष स्त्रियांशी अगदी फटकून वागत होते ते शक्य आहे, पण याचा अर्थ ते स्त्रियांना तुच्छ लेखतात असा होत नाही ना. तुम्हाला ऐकायचंच आहे म्हणून सांगतो.
नेमाताई, तुम्ही नानांच्या आयुष्यात येण्यापूर्वी तुमची नानांची भेट होण्याआधी नानांच्या घरात स्त्रियांना प्रवेश नव्हता. छे, ते कसं शक्य आहे? अहो, एखाद्या विद्यार्थ्याची आई तरी जातच असेल ना. जात होती हो, विद्यार्थ्याची आई जात होती, पण ती बाई नानांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नाना फरशी धुवून घेत असत, त्या स्त्रीचा त्या फरशीला स्पर्श झाला म्हणून. अहो, काय सांगताय काय विश्वासराव? हे कसं शक्य आहे? दुर्दैवानं हे खरं आहे, हे खरं आहे निमताई. आणि हेच पुण्यातल्या महिला कॉर्पोरेटर्सना कळलं, म्हणून त्यांनी नानांच्या सत्काराला विरोध केला. दॅट्स ऑल. माझा नाही विश्वास बसत यावर. विश्वास न ठेवून कसं चालेल निमाताई? एक मिनिट, मी नानांकडे फोनच करतो. हॅलो. तुमचाच विषय चालला होता. आहेत ना? एक मिनिट, नानाच बोलतोय. हॅलो, नमस्कार नाना. हो हो, कार्यक्रम अगदी छान झाला. शाळेबद्दल खूप छान बोलले सगळे. तुमची प्रकृती कशी आहे? खरंच तुम्ही यायला पाहिजे होतात नाना. हो हो, उद्याची प्रार्थना ना, लक्षात आहे ना माझ्या. बरं, येईन मी लवकर. ओके, ठेवू फोन. बरं. निमाताई, खरं तर तुम्हाला अपसेट करण्याचा उद्देश नव्हता माझा, आणि नाही सुद्धा. नानांचं कार्य महान आहे, त्यांचा त्याग महान आहे, पण नानांचं हे कार्य असंच पुढे चालू राहावं याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला हवं का नको? तुमच्या बोलण्याचा रोग कळला नाही मला विश्वासराव. नाही म्हणजे तुमची ही शाळा आदर्श शाळा पुण्यातली मुलांवर संस्कार करते, छान संस्कार करते, चांगले संस्कार हवेत. मुलांनी देशासाठी समाजासाठी काहीतरी करावं याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करते, बरोबर आहे. पण नाना ब्रह्मचारी आहेत, म्हणून मुलांनी सुद्धा ब्रह्मचर्य स्वीकारावं असा आग्रह कसा धरता येईल? नाही धरता येणार, आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही तसं. स्त्री पुरुष संबंधाबद्दल मुलांची मतं विचित्र होऊ नये म्हणून शाळेनं काही काळजी घ्यायला नको का? नाही म्हणजे आमच्या कंपनीचे मॅनेजर आहेत खरे, त्यांचा मुलगा अतुल खरे तुमच्याच शाळेत आहे शिकायला. हो, माहितीये मला. खूप हुशार मुलगा आहे तो. हुशार आहे हो, पण 10वीत आहे आता, मोठा झालाय. या बाकी काही गोष्टी त्याला कळायला नकोत का? बाकी काही गोष्टी म्हणजे? म्हणजे असं निमताई, खरे मला सांगतो त्याप्रमाणे खरे त्याची बायको आणि मुलगा कुठला तरी चित्रपट बघायला गेले होते. हिंदी चित्रपट होता कुठला तरी असाच. पडद्यावर हिरो हिरोईनचा शॉट चालू होता, अगदी साधा युजुअल असा शॉट चालू होता. पण तो शॉट बघून हा मुलगा अतुल खरे, वर्ग 10वा, हा रडायला लागला. रडायला लागला? थिएटर मध्येच. आईला म्हणाले, असले कसले चित्रपट दाखवतेस तू, तुला कळत नाही का? अरे बापरे. शेवटी काय, खरे बायको मुलांना घेऊन घरी पिक्चर बघताच आला त्याला. नाही, हे असं व्हायला नकोय. कुठेतरी काहीतरी बिनसतंय निर्मलताई, कुठेतरी काहीतरी बिघडतंय. हे संस्कार वगैरे सगळे ठीक आहे हो, ठीक आहे, संस्कार सगळीकडेच होतात, पण या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं की नको? मला हेच आय सॉरी निर्मलाताई, खरं म्हणजे आजच तुमचा सत्कार झाला आणि आजच मी या सगळ्या अवघड गोष्टी बोलायला नको होतं, पण नाही विश्वासराव, ह्या अवघड असल्या तरी महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला खरं सांगू विश्वासराव, खरं तर या वयात मुलांना काय सांगावं काय सांगू नये याबद्दल नानांशी कधी कधी वाद होतात माझे. पण नाना इतकं छान समजावून सांगतात ना की सगळं कसं सोपं वाटायला लागतं. ठीक आहे, मी बोलेन त्या अतुल खरेशी, समजावेन त्याला. जरूर. ओ माय गॉड, तुमच्याशी बोलण्याच्या नादात मीटिंगचं साफ विसरून गेलो. मला आता निघायला हवं नाही, येतो. आणि हो, तुम्ही त्या लायब्ररीच्या प्रपोजल बद्दल बोलला होतात ना आता गाडीत, त्याचे पेपर्स माझ्याकडे पाठवून द्या. पहिली देणगी माझी 110%. थँक्स. येतो. हे काय विश्वासराव गेलं वाटतं. निमाताई, आज तुमचा एवढा मोठा सत्कार झाला, पर त्या कॉर्पोरेशनने काही पाकिट बिकीट दिलं का नाही?
पाकिट? कसलं पाकिट? कसलं काय, पैशाचं पाकिट का नुसता हार आणि गुच्छ? हे काय सत्कार म्हणायचा का काय? हो, असं काय करते लक्ष्मीबाई? सगळ्यांनी एवढी जोरदार भाषणं केली की माझ्यावर, निर्मलाताई अशा आहेत, निर्मलाताई तशा आहेत म्हणून. बरं लक्ष्मीबाई, काय? या सत्काराच्या गडबडीत मी विसरूनच गेले काय? होते. आपली गेस्ट रूम साफ केलीत ना? तर काय, एकदम येवण करून ठेवले बघा. काय म्हणे मत यो कोणता गेस्ट यायचा आपल्याकडं? म्हणजे भाडं करू आहे का? भाडेकरू नाही लक्ष्मीबाई, मग? पेईंग गेस्ट. या वया, म्हणजे भाडं नाहीच का? हो देईल हो. आपला दिनकर आहे ना, त्याचा म्हणजे तुमचा भाचा होय? हो हा. त्याचाच मित्र आहे तो. त्याच्याच कंपनीत सर्व्हिसला लागलाय तो. मुंबईहून आलाय. हा. आता पुण्यात त्याला लगेच कुठे खोली मिळणार म्हणून ते बी खरंच आहे म्हणा. राहू दे. पण मी म्हणते राहिला का इथे तो? काय बिघडणार आहे आपलं? नाहीतरी रूम रिकामीच तर पडली आहे. हा, पण भाडं मात्र वाजवून घ्यायचं, अजिबात सोडायचं नाही यांना. अहो देईल हो भाडं तो. आधी येऊ तर दे त्याला. ते बी खरंच आहे. मी आत येऊ का? नमस्कार, मी राजन चौधरी. निमाताई, निमाताई, अव निमाताई. या ना आत या ना. हा. थँक्यू. हा. या निमाताई. नमस्कार. नमस्कार. आणि मी लक्ष्मीबाई. नमस्कार. सामान आणलं नाहीत? नाही, मी म्हटलं आधी प्रत्यक्ष भेटून यावं आणि मगच आणावं सामान. बरं झालं एका दृष्टीने, नाहीतरी आज जरा धावपळ झाली होती माझी. बसा ना. हा. हो. तुम्ही तुमची खोली, नाही ठीक आहे, आधी तुम्ही तुमची खोली पाहून घ्या. पहा आवडते का म्हणून. नाही, त्याची काही आवश्यकता नाही, कारण घर तुमचं खूपच छान आहे. हा, हा. म्हणजे मला लोकेशनही खूप आवडलं. आणि तसं बघायला गेलं ना तर 2-3 महिन्याचा प्रश्न आहे. नंतर काय? म्हणजे आमच्या कंपनीचे रेस्ट हाऊस होते, तर मग तिकडेच सोय होईल माझी. हा, नाही ठीक आहे, तोपर्यंत खुशाल राहील. म्हणजे माझी काही अडचण होणार नसेल तर तुम्हाला. छे हो, अडचण कसली? तशी गेस्ट रूम म्हणूनच बांधली होती, रिकामीच होती इतके दिवस. तर काय व, आज तुम्ही येणार म्हणून झाडू तरी लागला रूमला. घर कसं वापरात राहिलं म्हणजे नीट राहतंय बघा. अगदी. हो, म्हणजे तसं काय माझ्याकडे फारसं काही कोणी येणार जाणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला तसं काही डिस्टर्बन्स होणार नाही. म्हणजे मी सकाळी 8 वाजता कामावर जाईन आणि रात्री मग जेवण करूनच येईन. म्हणजे रोज बाहेर जेवणार तू? हो, म्हणजे सकाळी कॅन्टीन मध्ये असतं आमच्या ऑफिसच्या, पण संध्याकाळी बाहेर जेवण. नाही मग इथे घरीच जेव ना. नाही, कशाला तुम्हाला उगीच त्रास कशाला. छे हो, मला कसला त्रास? सगळा स्वयंपाक लक्ष्मीबाईच करतात आणि एकदम उत्तम स्वयंपाक करतात. हा, तर काय, एकदा खाऊन तर बघा. सकाळचं जेवायला मी घरलाच याल. नको, मी रात्रीच जेवीन इथे. मी काय म्हणत होतो की सगळे मिळून मी 1000 रुपये दिले तर चालते? हे बघ, खोलीचे जे काही पैसे तुला द्यायचे ना ते दे, पण जेवणाचे पैसे मी काही घेणार नाही. हो, असं कसं? जेवणाचे पैसे नाही म्हणजे? अरे काही दिवसांचाच प्रश्न आहे, 2च महिन्यांचा तर प्रश्न आहे. अहो पण नाही, तसं नाही, पण तुझी जेवणाची आवाळ होऊ नये म्हणूनच म्हणते मी. नाही, सॉरी, म्हणजे तसं पैसे घेणार नसाल तर मी जेवणार नाही. जशी तुझी मर्जी. अहो पण एवढ्या साध्या गोष्टी पायी कशाला वाद घालताय? मी काय म्हणते, पैशाचं नंतर बघता येईल. थोडं दिस बघा तर खरं. नाही, ते तसं जमणार नाही मला. सॉरी. हे बघ राजन, दिनकरचा मित्र म्हणून जर घरच्यासारखं तुला इथे राहायचं असेल ना तर राहा, नाहीतर मग तुझी तू सोय बघ. आणि हो, इथे राहून तू बाहेरचं खाल्लेलं मला अजिबात चालणार नाही, आणि सारखं सारखं पैशाचं बोललेलं सुद्धा अजिबात आवडणार नाही मला. आता काय करायचं तर तुझं तू ठरव. आता काय बोलणार मी? ठीक आहे, मला मान्य आहे सगळं. मी उगीच. नाही, असू दे, मला आवडतं. आणि सॉरी हा, मी आपलं उगीच मगासपासून अरे तुरे. नाही, तसंच म्हणायला हवं, म्हणजे तुमचा तो अधिकार आहे. मी काय म्हणतो मॅडम, मला सगळे ताई म्हणतात.
मी मॅडम म्हणेन तुम्हाला. तर मॅडम, मला असं विचारायचं होतं की म्हणजे सुरुवातीला क्लिअर केलं बरं, तुमच्या घरात मी स्मोकिंग केलं तर चालेल? तर हे स्मोकिंग म्हणजे काय? स्मोकिंग म्हणजे सिगरेट ओढली तर चालेल का? असं होय. मग वाडा की. अहो निमाताईंचा पप्पा तर पाईपचंही स्मोकिंग करायचे. अच्छा. हा, आता पुरुष माणूस म्हणला म्हणजे काय बाय तल्ल्या फासायची. ठीक आहे, थँक्स फॉर दॅट. नाही ठीक आहे, तुला अगदी सवयच असेल तर. थँक्यू फॉर परमिशन. मग मी येऊ मॅडम? मी उद्या सामान घेऊन येतो. बरं. हां, येतो. अहो पर काही चहा पाणी घ्याल का नाही? आता उद्यापासून आहे की. हा हायच. येतो. थँक्यू. लक्ष्मीबाई, हा, लक्ष्मीबाई, तुम्हाला काही जाणवलं का हो? कशाबद्दल? हेच की या राजांचं चालणं बोलणं वागणं थेट माझ्या पप्पांसारखं आहे. नाही बुवा, मला नाही काही कळलं. हो, त्याचे डोळे तर अगदी थेट पप्पांसारखे वाटले मला. असेल, माझ्या नाही लक्षात आलं. लक्ष्मीबाई, ओ लक्ष्मीबाई. हा, हा घ्या चहा राजा भाऊ. राजाभाऊ कोण आता? आता कोण काय तुम्ही? मी? अहो त्याचं काय आहे, तोंडात फटशिरी नाव आलं का ते झालं ना. हसाय काय झालं? नाही नाही लक्ष्मी, मला एक सांगा, तुमच्या घरात भाऊ ताई वगैरे म्हणायचा छंद आहे का? कशाचा छंद आलाय हो राजा बाबू? हा, हे एकदम फिट बसलं बघा. राजा बाबू, हे कसं वाटलं? उत्तम आहे, राजा बाबू. काय हो राजा बाबू, तुमची आणि आमच्या दिनकरची ओळख कुठली म्हणायची? ओळख कुठली? मी इंटरव्ह्यू साठी गेलो होतो हा. ना, त्यावेळेला आज इकडे आला होता. ओळख झाली माझी. मी त्याला विचारलं किंवा मी जागा शोधत होतो, मी त्याला विचारलं म्हणतो तुझ्याकडे कुठली रूम बीम आहे का, तेव्हा त्याने मला इथला पत्ता दिला, ती ओळख. असं होय. तर बरं झालं बघा तुम्ही इकडे आलात ते. बरं वाटलं. आणि विश्वासराव, ते बी आपल्या घरच्या सारखेच आहेत. कंपनीचं मालक आहेत ना हो. आमच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत ते. ते ना अगदी विश्वासराव म्हणजे राजा माणूस बघा. हात म्हणजे काय एकदम असा सडळ. ताई साहेबांनी शाळेचा कारभार चालवायला घेतला ना, तेव्हापासून या विश्वासरावांची लई मदत होते बघा त्यांना. लई आधार त्यांचा. आणि बाकी काय तर तुमची न त्यांची भेट झालीच असेल म्हणा. नाही म्हणजे अशी आमची समक्ष भेट झाली नाही अजून. काय म्हणता, भेट नाही झाली वय? मग इथंच होईल बघा. ती कशी काय? कशी काय म्हणजे काय, 4-8 दिवसांनी एकतरी चक्कर असतीच त्यांची घरी. तसं एक विश्वासराव सोडलं तर दुसरं येतंय कोण म्हणा आपल्या घरात? का बरं? अहो, घर पडलं असं गावाबाहेर कोण येणार? एका अर्थाने बरंच आहे म्हणा, नाही तर त्या शाळेतल्या पोरांनी पार धुडगूस घातला असता. का पण मला एक सांगा, दिनकर इकडे येत नाही? तो होय, तो येतो की लई वेळा येतो. तो कसला जरा गुळूमुळूच आहे बघा. गुळूमुळू म्हणजे एकंदरीत दिनकर हे प्रकरण तुम्हाला पटलेलं दिसत नाहीये. कशाचा पट्टा राजा बाबू? माणूस कसा पाहिजे? एकदम फिट, रेडीमेड. मला एक सांगा, मॅडम नेहमी पांढऱ्या साड्या नेसतात का? वय फक्त सफेद. का इतर रंगाची अलर्जी आहे ना? कशाची आली हलगर्जी? हलगर्जी? हलगर्जी काय झालं? काय नाही, चालू दे. अहो तसं नाही, शाळेचा युनिफॉर्म आहे ना वा, म्हणून नेसत्यात. या शाळेचा कारभार हाती घेतल्यापासून पार बदलून गेल्यात बघा. म्हणजे पूर्वी मॅडम अशा नव्हत्या?
आशा म्हणजे ही जोगिनीचं रूप होय. हं? छा अव मॅडम म्हणजे बिजली होती बिजली. फाडफाड इंग्रजी काय बोलायच्या, ताडताड चालायच्या काय. हं. मला एक सांगा, मॅडमचं वय काय असेल? असं 36-37 असं. हं. मग लग्नाचा विषय वगैरे? या बया राजा बाबू, तुम्ही काय शाळेत कामाला आहे काय? नाही नाही, म्हणजे मला ते क्युरियस, आय मीन उत्सुकता होती म्हणून मी विचारलं. सॉरी, मी तुम्हाला राग आला असेल. कशाची सारी हो, मी वाईट जरा थट्टाच केली तुमची. हवं काय सांगू तुम्हाला, माझा बी ताईंकडे बघून जीव लई तुटतो हो. पण सांगायचं कोणाला. पप्पा होते तोपर्यंत बरं होतं. पप्पा होते ना तेव्हा लई येणा विषय निघायचा ताईंच्या लग्नाचा. पण तेव्हा ताई काय मनावर घ्यायच्या नाही. मग आणि तेव्हा ताईंचा स्वभाव म्हणजे कसा, असं कुणी बी त्यांच्या मोर उभं राहू शकायचं नाही. मग पप्पा लाडानं बोलायचे, माझी बिजली हाय बिजली. आणि पपोरीचा बी एकच घोषा बघा, पुरुष पाहिजे तर पप्पांसारखा, नाही तर नाही. तर पप्पा गेले आणि समजा संपलं बघा. बोटीवर कॅप्टन होते, एक दिवस अख्खी बोटच बुडाली. पप्पांचा बी ताईसाहेबांवर लई जीव होता आणि पोरीचा बी बापावर लई जीव होता. पण पप्पा गेले आणि समजा संपलं बघा ताईंचं. कुठं बाहेर येणं नाही, जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही का काही नाही. मी बी लई याला सांगून बघितलं, पण एक नाही ना दोन नाही. शेवटी एक दिवस नानासाहेब आले घरी. नानासाहेब कोण? म्हणजे पप्पांच्या जुन्याच ओळखीचे आहेत ते. लई ताईसाहेबांचे काय बाय सांगितलं. तेव्हा कुठं बाहेर पडल्या, शाळेत जायला लागल्या. म्हणलं चला शाळेच्या निमित्तानं का होईना बाहेर पडल्या. कशाचं काय, का बरं? अहो हे काय जगणं झालं वय. तेव्हा ताईसाहेब कशा होत्या, आता कशा आहेत, ह्याला काय जगणं म्हणायचं. ते नानासाहेबांमुळे हे समजा झालंय बघा. लक्ष्मीबाई, यालाच तर खरं जगणं म्हणतात. म्हणजे परवा याचसाठी त्यांचा सत्कार झाला ना. तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीबाई, पुण्यात ज्या मॅडम संस्था चालवतात ना, ती एक आदर्श शाळा समजली जाते. कशाची काय, नुसती लोकांची धन. आपल्या स्वतःसाठी काय करतात सांगा पाहू मला. अहो, यालाच तर खरी समाजसेवा म्हणतात लक्ष्मीबाई. समाजाची सेवा करायची, लोकांसाठी आपला देह झिजवायचा, हेच खरं कारण आहे. काय कारण घेऊन बसलाय, हे असलं काय मडवायचं वय. स्वतःच्या जीवाचं सगळं म्हातेरं करायचं आणि म्हणायचं चांगलं सोनं झालं. लक्ष्मीबाई, हाय, हॅलो मॅम. लक्ष्मीबाई, तुमची ती रेडीमेड कॉफी आणा हो आत्ता आणतीये बघा. छे, आज फारच दमले बघा. आज उशीर झाला ना तुम्हाला यायला? हो, परीक्षांची तयारी चालू आहे ना. काय म्हणत होते लक्ष्मीबाई? लक्ष्मीबाई म्हणजे खरं सांगायचं तर तुमच्याबद्दलच बोलणं चाललं होतं. हो ना, वाटलंच मला. अगदी जोरदार आरोप चालले असतील माझ्यावर. निमाताई नीट जेवत नाहीत, निमाताई अमुक करत नाहीत, तमुक करत नाहीत. हो ना. बरं ते जाऊ दे, तुझा कसं काय चाललंय? तुझी नोकरी काय म्हणते? फर्स्ट क्लास, एकदम मजेत. म्हणजे माझ्या आवडीचा जॉब आहे ना मॅडम. हो का, कोणता? मी मार्केटिंगला असतो ना. आमचं एक मार्केटमध्ये नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतंय. हा हा, म्हणजे आमचा दिनकर असतो तिथेच ना. हा, म्हणजे तो सेल्स बघतो आणि मी मार्केटिंग बघतो, एवढंच. म्हणजे हे दोन्ही वेगळं असतं काय? आता तसं बघायला गेलं तर म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हणजे बघा ना, कोणी सेल्स म्हणतं तर कोणी मार्केटिंग म्हणतं. आता उदाहरणच द्यायचं झालं तर कोणी ताई म्हणतं तर कोणी मॅडम म्हणतं. म्हटलं तर फरक आहे, म्हटलं तर फरक नाहीये. काय झालं म्हणताय सर? कुठे काय? अहो तुम्ही हसताय म्हणून म्हणलं काय झालं. पुरे झाला साठापणा लक्ष्मीबाई. राजा बाबू, तुम्ही कधी बघितले ताईंसनी हसताना? आता ते हसल्या आणि त्या बी लई मोठ्याने हसल्या. लक्ष्मीबाई, आता जा बघू तुम्ही आत. बर
राजन, हं? तुम्ही काय मला अगदी काकूबाई समजलात की काय? छे 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 छे, अजिबात नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला कधीच काकूबाई समजलो नाही. अदर आय थॉट यू वेर अ बिजली. हं? हं. आणखी काय सांगितलं लक्ष्मीबाईंनी माझ्याबद्दल? तसं बघायला गेलं तर बरंच काही सांगितलं, पण एक गोष्ट त्यांनी न सांगताच कळली मला. एक गोष्ट? कोणती गोष्ट? खरं सांगायचं तर मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ओळखली होती मी. पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच ओळखली होती, पण कोणती गोष्ट? अहो, बोल ना. जाऊ दे, तुम्हाला आवडायची नाही कदाचित. हे बोल. सांगू? हं? मॅडम, तुम्ही खूप सुंदर आहात. राजन, एका शिक्षिकेशी बोलतेस तू? मग शिक्षिकेला सुंदर असू नये? हा, मला मान्य आहे की साधेपणामध्ये सौंदर्य असते, खरे असेल कदाचित, पण साधेपणामुळे सौंदर्य लपू शकत नाही. राजन, काय बोलतेस तू हे? ओके, आय एम सॉरी, चुकलं माझं. मी विसरलोच होतो मॅडम की तुम्ही एक शिक्षिकाच नाही आहात, तर एक आदर्श शिक्षिका आहात. आदर्श शिक्षिकेला मन नसतं, रूप नसतं, स्वतःच्या भावना नसतात, स्वतःच असं तिला आयुष्यात काहीच नसतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही. माझ्याकडनं चूक झाली असेल तर सॉरी. नाही राजन, बोल. तुम्हाला राग नाही आला? नाही, खरंच? खरंच नाही आला मला. एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. कोणता प्रश्न? विचार ना. प्रश्न फारच स्पष्ट आहे, चालेल? हो, स्पष्ट प्रश्न. हं. आलं माझ्या लक्षात तुझा स्पष्ट प्रश्न काय आहे ते. कोणता? हाच की मी लग्न का नाही केलं म्हणून? नाही नाही मॅडम, हा प्रश्न नाही माझा. मग? मॅडम, मला एक सांगा, तुम्ही आयुष्यात आनंदी आहात? आर यू हॅपी? म्हणजे काय 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 म्हणायचं का तुला राजन? मी तुम्हाला विचारलं, तुम्ही आनंदी असता? अर्थात. मला सांगा, कुठला आनंद तुम्ही आयुष्यात उपभोगता आहात? इतरांसाठी काहीतरी करण्यातच खरा आनंद आहे. का? इतरांसाठी का? कारण कारण स्वतःसाठी काय कोणीही करत असतं. मग त्यात चुकलं का? तो स्वार्थ आहे. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्यात चुकलं काय? राजन, जग स्वार्थावर चालत नाही, त्यागावर चालतं. हो. नानासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला, म्हणूनच एवढी मोठी संस्था उभी राहिली, शाळा उभी राहिली. आणि ही संस्था उभीच राहावी म्हणून तुम्ही आता त्याग करता. राजन. वा. शाळेसाठी, मुलांसाठी, समाजासाठी. राजन, काय बोलतोस तू? मला एक सांगा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आजपर्यंत कोणी तुमच्यासाठी त्याग केलाय का? मला गरज नव्हती त्याची. हे तुम्ही कसं काय ठरवलं की इतरांना तुमच्या त्यागाची गरज नाहीये? मॅडम, मला एक सांगा, तुम्हाला आत्ता आज कशाची अडचण नाहीये, कोणाची गरज नाहीये, पण कदाचित समजा उद्या गरज भासली तर तुम्ही कोणाला सांगू शकाल की त्यांनी तुम्हाला मदत करावी म्हणून? नाही. का? मी समर्थ आहे स्वतः. मग इतर समर्थ नाहीत हे कोणी ठरवायचं? काहीतरी बोलू नकोस राजन. एखाद्याला मदत करणं म्हणजे हा, मदत करणं वेगळं आणि त्याग करणं वेगळं. एखाद्यासाठी सर्वस्वाचं दान करणं वेगळं. काय मॅडम, दान हे माणसाला नादान बनवतं आणि दया ही माणसाला लाचार बनवते. ही दया नाही राजन, हे प्रेम आहे, प्रेम. आणि प्रेम कोणाला नको असतं? ऑफकोर्स, सगळ्यांना हवं असतं. जगात सगळ्यांना प्रेम हवं असतं. मला हवं असतं, तुम्हाला हवं असतं. आय मीन, रस्त्यावरच्या एखाद्या दारुड्यालाही हवं असतं. खिचपत पडलेल्या एखाद्या भिकाऱ्यालाही प्रेम हवं असतं. मला सांगा मॅडम, एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यानं तुम्हाला अडवलं आणि सांगितलं काय? की त्याचं तुमच्यावर प्रेम येतं. राजन, हा, दॅट्स इट मॅडम. म्हणजे प्रेम करणाऱ्याची आणि प्रेम करून घेणाऱ्याची दोघांची पात्रता असावी लागते. काय मॅडम, प्रेम म्हणजे भीक नव्हे हो, किंवा रेषांवरचा शिदा नव्हे, सगळ्यांना सारखा वाटायला. तुला काय म्हणायचं राजन? मी शाळेतल्या मुलांवर प्रेम करायला नको? करायला हवं, नक्कीच करायला हवं. शाळेतल्या मुलांवर प्रेम तुम्हाला करायलाच हवं.
पण ही सक्ती झाली. म्हणतात ना, ठरवून केलं जातं त्याला प्रेम म्हणत नाही. देशावर प्रेम करा, देवाची भक्ती करा, हे शिकवता ना तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना. पण मॅडम, प्रेमाची काय किंवा भक्तीची काय सक्ती करता येत नाही. आपण आजपर्यंत हेच ऐकत आलोय की जग फक्त प्रेमावर चालतं, सेवेवर चालतं, त्यागावर चालतं. पण खरं जग कशावर चालतं हे मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. कायचं तुम्हाला? लक्ष्मीबाई, हो लक्ष्मीबाई. चला तयार आहे. ते नंतर, जरा बसा. असं काय करताय राजा बाबू? बसा हो जरा. अहो, काहीतरीच काय. हो बसा म्हणतोय ना. बस बस. लक्ष्मीबाई, हा. मला सांगा कसं काय संसार वगैरे कसं चाललंय सगळं? आता या आणि नवीन काय काढलं तुम्ही? हो सांगा हो. चाललंय कसं तरी, काय सांगायचं. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय? सांगितलं ना, आपली ओढातान असं कसं तरी आपलं ओढते ग संसाराचा गाडा. म्हणजे अहो त्याचं काय हाय, मालक आजारी असतात ना, कधी कामाला गेले तर गेले, नाही तर नाही. ते धाकली आले बाळणपणाला. म्हणजे खर्चाची बाब आलीच. फार खर्च होत असेल नाही? आता काय करायचं, होतंय खर्च, तर कुणाला सांगायचं? कुणाला म्हणजे काय? आम्ही मंडळी आहोत. आम्ही तुमची मंडळी नाही आहोत? नाही काय हो? नाही नाही, एक मिनिट, नाही, एक मिनिट लक्ष्मीबाई. हे थोडे पैसे तुमच्याकडे. अहो हे कशा पाय? अहो तेवढीच आपली, तेवढा खारीचा वाटा, म्हणजे संसाराला मदत. राजा बाबू, शुद्धीवर हायचं नव? माझी गरिबी माझ्याकडं, कधी कुणावर हात नाही पसरला आजपात तुम्ही. थँक्यू लक्ष्मीबाई, थँक्यू. बघितलं मॅडम? आता मला सांगा, जग कशावर चालतं? त्यागावर, दयेवर का स्वाभिमानावर? या बया, राजा बाबू तुम्ही मास्तरणीला शिकवायला लागलात की हो? आणि मधल्या मध्ये माझी परीक्षा घेता वय? तर मी बी अशी फेल नाही जायचे, लक्षात ठेवा. चला, माझी ड्युटी संपली. समजा स्वयंपाक एकदम रेडीमेड. निमाताई, वांग केलंय हा मसाला भरून. लक्ष्मीबाई तुम्हाला किती वेळा वय, सांगितलं? लई वेळा सांगितलंय तुम्ही, मसाला घालू नका, चमचमीत करू नका. पण मी बी आता तुम्हाला सांगून ठेवते, यापुढे हा असली आळणी स्वयंपाक नाही जमायचा मला. लक्ष्मीबाई, वरडा. वरडा. काय वरडायचं ते वरडा माझ्या अंगावर. पण मी बी सांगून ठेवते, यापुढे असला आळणी स्वयंपाक करून नाही वाढायचे मी. अहो तिखट घालू नका, मीठ घालू नका, साखर घालू नका. या असलं चव मारून खाल्लं म्हणजे काय अंगी लागते होय? आणि या राजा बाबूसनी काय आळणी स्वयंपाक करून वाढू खाया? नाही लक्ष्मीबाई, तुम्ही माझा विचार करू नका. तुम्ही जे मॅडम साठी बनवाल ना तेच मी खाईन. माझ्यासाठी त्यांना उगीच बोलू नका. अहो, पण- हे बघा, साध्या जेवणावरून कशाला भांडणं हवीत? लक्ष्मीबाई, मी खाईन मसाल्याचं. आणखी काही पापड वगैरे नाही ना तळले? नाही म्हणजे आपलं असं थोडेसे तळले. अहो राजा बाबूसनी लई आवडतात म्हणून. वा राजा बाबू वा. काना बघून आला तर तिखट झालात की. वा, छान. हा लक्ष्मीबाई, हा, तुम्हाला एक विनंती आहे. काय? माझ्यासाठी तुम्ही मॅडमला प्लीज काही बोलू नका. राजा बाबू, तुमच्यासाठी नाही बोलले मी. अहो पण मलाच राहावं नावं म्हणून बोलले मी. या शाळेचा कारभार हाती घेतल्यापासून हे असं चाललंय बघा. मन मारून राहायचं, मन मारून खायचं. नुसतं खायचं प्यायचंच नाही, तर समजा समजून राहायला. पलंग सोडतील, जमिनीवरच पडतील, चटई घालतील, कुठं रात्रीचं उठून गारपाण्याला आंघोळच करतील. अहो हे किती दिवस चालायचं असंच? काय करणार? याला काही जगणं म्हणायचं होय? आता तर त्या पार विसरून गेल्या तो. आपण बाई माणूस हाय, कसली हाऊस नाही का मऊच नाही, काही नाही, नुसतं जीव मारून राहायचं. ही समजा त्या नानासाहेबाची करणी आहे बघा. लक्ष्मीबाई, ठीक आहे, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतो. होय, लई आधीच उशीर झाला. पण राजा बाबू, जरा ताईसाहेबांनी समजून सांगावं तुम्ही. तुमच्यावर लई विश्वास आहे त्यांचा. मी आल्या दिवसापासून बघते, तुम्ही आल्यापासनं तुमचं समजा ऐकतात त्या. लक्ष्मीबाई, तुम्ही काय काळजी करू नका, मी त्यांना समजावून सांग. चल या. निघते मी.
राजा बाबू ते आपलं राहिलं ना हो. काय ते? अहो ते तुम्ही काय हा गुड नाईट. गुड नाईट. व्हेरी गुड. अहो राजा बाबू जेवायला येताना. हो आलो मॅडम. हॅलो मॅडम. राजन किती वाजले राजन? आय एम सॉरी, जरा उशीर झाला मला. आणि भिजलास किती तू? हो ना, आज मला स्टाफला पार्टी द्यावी लागली अचानक. माझी मार्केटिंग कॅम्पेन सुरू झाली ना आजपासून. महिनाभर मुलांनी खूप कष्ट घेतले होते म्हणून पार्टी दिली त्यांना. असं म्हणजे पार्टी करून येतोस तू तर. दारू काम सुद्धा झालं असेल. नाही म्हणजे थोडीशी बियर घेतली मी. तुम्ही जेवला नाही? म्हणजे तेवढी शुद्ध आहे म्हणायची. आय एम सॉरी. तू आल्याशिवाय मी जेवत नाही हे माहितीये तुला. पण मॅडम मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की. तरी सुद्धा मी जेवत नाही हे चांगलं माहितीये तुला. साधा साधा फोन सुद्धा नाही करता आला तुला. आय एम सॉरी. कपडे बदल अगोदर. हो. अरे सॉरी, मी विसरलोच होतो. मी तुमच्यासाठी प्रेझेंट आणले. प्रेझेंट? येस. काय आहे त्यात? तुम्हीच बघा, म्हणजे बॉम्ब नक्की नाहीये. कसं आणायचं प्रेझेंट? माझ्या पहिल्या कामाचं सेलिब्रेशन. राजन, मी पांढऱ्या साड्याच वापरते हे चांगलं माहिती आहे तुला. माहिती आहे ना. मग ही का आणलीस? वापराच अशी सक्ती केलेली नाहीये मी नेसणार नाही असं सुद्धा म्हणाले नाही. सांगायची काय आवश्यकता आहे? मला चांगलं ठाऊक आहे. मला रंग आवडला, मी विकत घेतली. दॅट्स व्हाय. चल मी झोपतो. तुम्हाला जेवायला कंपनी हवी? नको, माझ्या जेवणाची नको काळजी करूस तू. ठीक आहे. गुड नाईट. आणि सकाळी लवकर उठवलं नाही तरी चालेल. पण का? नोकरी सोडून दिली. काय? अरे पण आजच पार्टी झाली ना. म्हणजे स्टाफला काय माहित नाही, पण बॉसकडे राजीनामा देऊन टाकला. पण काय झालं? जाऊ दे, बरंच रामायण आहे. उद्या. गुड नाईट.
निर्मला कॉफी घेणार? हा? काय म्हणालास? नाही, मी म्हटलं पेपर तपासून कंटाळा आला असेल, कॉफी घेणार. मी तुला निर्मला म्हटलं आय होप यू वोंट माइंड. तू तू तिकडे बस बघू राजन. निर्मला, एक प्रश्न विचार. मगाशी मी झोपलो होतो त्यावेळेला माझ्या खोलीत का आली होतीस? हा? छे, मी म्हणजे मी विचारणार होते की कॉफी घेणार का म्हणून. अच्छा, म्हणजे तू खोटंही बोलू शकतेस तर. मग कशाला आले ते मी? मला काय माहित, कदाचित मी झोपल्यानंतर कसा दिसतोय बघायला आली असेल. तुला कसं? छे, मला काय खूळ लागली का? ठीक आहे, कॉफी करू? नको, तू तू जाऊन झोप बरं. क्या? मी इथे थांबलो तर काय फरक पडणार आहे? राजन, एक तर तू फारसा शुद्धीला बाई आहेस. माझी भीती वाटते तुला. राजन, राजन प्लीज प्लीज राजन. ठीक आहे. राजन, तू तू नोकरी का सोडलीस राजन? माझ्या नोकरीची तुला का काळजी एवढी? तसं नाही, पण म्हणजे पुढे काय? पुढे काय? एक गेली दुसरी बघायची. पण पण कुठे? कुठे म्हणजे इथेच प्रयत्न करत राहायचे. मिळाली तर मिळाली, नाही तर मग आहेच मुंबई. मुंबई? मुंबई का? मी मुंबईला जाऊ नये अशी इच्छा आहे तुझी? म्हणजे मी इथंच सतत तुझ्या सोबत राहावं असं वाटतंय तुला? उत्तर दे मला, बोल. माझं माझं उत्तर तुला माहिती आहे राजन. नाही तरी पण मला तुझ्या तोंडूनच ऐकायचं. हो राजन. नाही राजन, नाही राजन प्लीज. गुड नाईट. निर्मला, निर्मला नळ कोणी सोडलाय? थंड पाण्याची आंघोळ करायची होती तुला. का मला टाळता यावं म्हणून? किती दिवस टाळणार आहेस अशी? सांग ना. निर्मला, तुझ्याशी बोलतोय. राजन, किती दिवस फसवणार आहे स्वतःला? राजन प्लीज.
किती दिवस फसवणार आहे स्वतःला तू? काय सुंदर वास येतोय ना लक्ष्मीबाई. हा होय होय. किती छान सडा पडतो ना आपल्या अंगणामध्ये. अंगणात सडा रोजच पडतोय निमाताई. परवंजळीत घ्याया सवड तेवढी हवी. हं? हा बरं, तुमची काफी झाली? नाही आता करून आणते. नाही नको. त्याचा चहा होईल केव्हा? ठीक आहे. नाहीतर असं करा लक्ष्मीबाई, आज चहाच घेईन मी. काय तुम्ही चहा घेणार? हो, तुमच्या त्या राजा बाबूंबरोबर. आज काय शाळा सकाळची नाही होय? नाही, सकाळचीच आहे. आणि मग मी जाणार नाही म्हणते. काय हो, तुमची तब्येत तर बरी आहे ना? मग तब्येत बरी आहे मग पण नको, आज नको जायला. पेपर नाही आला? लक्ष्मीबाई नाही आली? निर्मला, मी खोली सोडायला हवी. म्हणजे मला तसं वाटत नाही, पण तुला जर माझी अडचण होणार असेल तर मी जायला तयार आहे. तू आज म्हटलीस तर आजही जायला तयार आहे. मला तुला एवढंच सांगायचं की काल रात्री जे घडलं त्याबद्दल मला काडी मात्र खेद नाही, कारण ती वासना नव्हती. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होतीस. काल रात्री जे घडलं त्या अर्थानं म्हणूनच त्या दिवशी मी तुला ताई म्हणायला नकार दिला होता. पहिल्यांदाच तू मला बघितलंस त्यावेळेला तू भांबावून गेली होतीस. मी ओळखलं ते. निर्मला, माणसाचा चेहरा सगळं काही सांगून जातो. मी तेव्हाच ओळखलं होतं. मी खरंच सांगतो, आय एम व्हेरी हॅपी. मला तुझा चेहरा आवडला, मला तू आवडलीस. त्यामुळे काल जे घडलं ते माझ्या मते अपरिहार्यच होतं. एका विलक्षण आनंदाचा आयुष्यात पहिल्यांदा अनुभव घेतला मी, आणि तो तू दिलायस मला. आय एम ग्रेटफुल टू यू निर्मला. मी खरंच सांगतो, माझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री आहेस तू. पहिली आणि कदाचित. राजा बाबू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय तुम्ही अजून असंच तुम्ही? असं हा म्हणजे आंघोळीचं म्हणतं. लक्ष्मीबाई, हा? हीटर चालू करा पटकन. नाही लक्ष्मीबाई, एवढ्यात नको. आज मला अजून थोडा लोळायचं. या बया. लक्ष्मीबाई,
पहिले आंघोळ करा आणि मग पाहिजे तर लोळा म्हणावा. हा हा. ठीक आहे, काय करणार बाबा, हिटर चालू करा. खास लोकाग्रहास्तव आंघोळ करायला हवी ना. माझा आग्रह नाही लक्ष्मीबाई, नसेल करायची तर नको म्हणा. आत्ता तुम्ही दोघांनी माझं पोस्ट ऑफिसच केलं म्हणा की. काय व राजा बाबू, आमच्या ताई संग काय भांडण बिंडण केलं का काय तुम्ही? छे भांडण तो माझा प्रांत नाही, तो बायकांचा प्रांत आहे. अक्षी लाखात बोलला लक्ष्मीबाई. हे काय बोलणं झालं होय? छा, ते काय खरं वाटत नाही मला. तुम्हीच काहीतरी केलं असणार बघा. राजा बाबू, तसं तुमचा स्वभाव थोडा तिरपांगडाच आहे. तुम्हीच काहीतरी खोडी काढली असेल मॅडमची. हा म्हणजे तसं बघायला गेलं तर काल रात्री मीच खोडी काढली. आत्ता म्हणलंच ना मी, काल काय झालं? काय नाही, काल रात्री मी तुमच्या निमाताईना जबरदस्तीनं राजन. प्रेझेंट दिलं. प्रेझेंट वय नक्की साडी आणली असणार आणि ती मी सांगितली त्या. वा वा लक्ष्मीबाई, म्हणजे हेही तुमचंच कारस्थान दिसतंय. तर नाही म्हणजे हल्ली तुम्ही फारच करायला लागलात. हा चला चला, जा पाहू, तुम्ही कामाला जा अगोदर. वड्याचं तेल वांग्यावर. आयशी. आता तरी सांगणारच का नोकरी का सोडलीस म्हणून? कारण काय निर्मला, नेहमीच नेहमीच म्हणजे बॉसशी मतभेद. पण झालं काय? काय होणार आहे, मला न विचारता निर्णय घेतला त्यांनी. आमचा डीलरच बदलून टाकला. मग काय झालं त्यात? मार्केटिंगचा सगळा प्लॅन झाला होता आणि ऐनवेळी त्यांनी डॉलीनच चेंज केलं. डॉली? कोण ही डॉली? ही अख्ख्या महाराष्ट्राचं सेल बघते, आमची डीलर होती. ओहो, डीलर. आणि एक बाई? अगं बाई नाही, मुलगी आहे, मुलगी. शी जस्ट टेरिफिक. म्हणजे अशी यंग डीलर मी पाहिलीच नाही आजपर्यंत. पण मग तिला का काढलं? वशिले माझी, दुसरं काय. म्हणजे अगं ते आमच्या एका डायरेक्टरच्या भाच्याला द्यायची होती ना डीलरशिप, म्हणून. मग देईलात का? तुला काय फरक पडतो? फरक पडतो ना. तुला माहित नाही निर्मला, माझा आता मार्केटिंगचा सगळा प्लॅन बोंबलला. जो सेल मी गृहीत धरला होता ना, तो त्याचा भाचा काय त्याचा मामा सुद्धा करू शकणार नाहीये. त्यासाठी फक्त डॉलीच पाहिजे. शी इज परफेक्ट. इतकी महत्वाची आहे ती? येस. मग हे त्यांना नाही कळत? काय सांगायचं आता. तर ते जाऊ दे, तू शाळेने जा. अरे अरे, तू असाच बघत बसणारस का माझ्याकडे? अरे ऑलवेज. मी एकदम व्यवस्थित. तू आज जाऊन जरा तोंड वगैरे धुवून ये. ओके ओके. हॅलो. हा नमस्कार, नाना आहेत का? हो का? कोण बोलतंय? हा हा, पांडे. जरा नानांना निरोप द्या, मी 2 दिवस जरा येणार नाही शाळेमध्ये. हो जराशी. नाही नाही. हा, आणि काही लागलं ना तर इथे फोन करा म्हणा. बरं बरं, ओके. मी काय म्हणत होते निमाताई? काय म्हणत होता? अहो सकाळपासून बघ. ताई. या या दिनकर शेठ या. काय हो, हं? आज तुमची बी दांडीत का काय? हो, रजा घेतली. ताई तुम्ही आज घरी? हो सांगते काय, आज सकाळपासून सगळीच दांडी यात्रा चालली आहे. हो का? ताई राजन आहे तू? हो आहे ना, बस. बर. त्याचं आताच कळलं, म्हटलं भेटून यावं. आत्ताच कळलं? काय कळलं? हे म्हणजे त्याने नोकरी सोडली. आत्ता सोडली मी? हो. दिनकर, ही डॉली कोण आहे रे? ओळखतोस तू तिला? म्हणजे काय, धमाका नुसतं धमाका. आणि बाबा तिचं बोलणं वागणं इतकं बेफाम आहे की काय विचारू नका. बिझनेस एवढा जोरदार करते, तिच्यामुळे नोकरी सोडली राजनने. या बया, म्हणजे असं झालं व्हय? ही डाली आली आणि नोकरी गेली. हे असंच होतंय बघा. हो असंच होते. म्हणजे काय होते?
अहो नाहीतर काय, आता बघा शीतेपायी सोन्याची लंका झाली, दुर्पदीमुळं महाभारत घडलं, आणि ही डाली आली आणि नोकरी गेली. बरं ते जाऊ द्या. दिनकर शेठ, बोला. तुमचं लाडू केव्हा भेटायचं? देईन की लवकरच. हा. अरे वा, कोण ती मुंबईचीच का? नाही, ते नाही जमलं. पण तुला आवडली होती ना ती? हो, तशी देखणी होती, पण बोलणी फिसकटली. का हो? हुंडा दाईले देत नाही म्हणलं की काय? छे 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 छे, लक्ष्मीबाई हुंडा कोण घेतो हल्ली? नाही, बाबांचं म्हणणं होतं निदान त्यांनी लग्नाचा खर्च तरी करावा. तेवढ्यासाठी का तुम्ही? नाही, शिवाय तिला सर्व्हिस सुद्धा नव्हती. असं तुम्हाला कमावणारी मुलगी पाहिजे म्हणा की. हो, म्हणजे बरं पडतं ते. हा, राहू दे हरकत नाही. सर्व्हिस वालीच बघा, हो पण यंदाच्या वर्षी बार मात्र नक्की उडवून द्या बघा. हो, जरूर हा, जरूर. बाकी काय नाही. अरे आलो दिनकर, कधी आला? बस बस बस. तर ते काय तुझा लग्नाचा विषय म्हणजे अगदी ज्वलंत प्रकार चाललेला दिसत सगळा. काय विचारलं? अरे काही नाही, मी सकाळी ऑफिसला फोन केला होता. हा. तेव्हा तू नोकरीचा राजीनामा दिलायस. त्यात काय एवढं, एक पत्र देऊन टाकले ते. अरे पण अचानक बॉम्ब टाकलास तू. हे सगळं डॉलीसाठी? डॉलीसाठी नाही केलंय मी, मग मला न विचारता डीलर बदलला म्हणून केलंय. ते कळलंय मला. तो कामठे भाचा आहे ना काळे साहेबांचा. सो व्हॉट, आय कांट ऍक्सेप्ट दिस यार. नाही पण राजन, हे बघ, नोकरी म्हटली की शेवटी तडजोडी करावीच लागते रे. शेवटी ना, मग बघू ना ते शेवटी आपण. मग आता काय, पुन्हा मुंबई? नाही, मुंबई नाही, सध्या तरी इकडेच विचार आहे. मी बघते. हॅलो. येस. हो आहे. आपण कोण? एक मिनिट. राजन, तुझ्या त्या डॉलीचा फोन आहे. डॉलीचा फोन आहे? हाय, हाऊ आर यू? या फाईन, थँक्यू. बोल. हो, काल दिला. तुला कोण सांगितलं? अच्छा अच्छा. कोणासाठी? छे छे, काहीतरीच काय. नो नो, या मिस्टेक आहे. शक्य नाही. रिअली आय मीन इट. मी तुझ्यासाठी राजीनामा दिलेला नाहीये. या, आय स्वेअर. कधी? आता बघू. चालले प्रयत्न. चांगला जॉब मिळेल तिथं करायचं. कोणाकडे? तुझ्याकडे? आणि मी? निनकर, डॉलीकडे मला असिस्टंट बोलवते ती. छे छे छे, शक्य नाही. नाही नाही, मी आणि तुला घाबरणार? भूल जाओ. नाही, शक्य नाही ते. ओके, चल डन, मी तयार आहे. पगार काय देणार? व्हॉट? अरे राजन, तू ओके, डन. येस, फ्रॉम टुमॉरो. ओके, चल बाय. या, टेक केअर. राजन, तू खरंच तिला हो म्हणालास? हा, त्यात काय बिघडलं? काहीतरी बोलू नकोस राजन. तू पुण्यात त्या असिस्टंटची नोकरी करायला आलायस? अरे पण मी काय म्हणतो, घरी बसण्यापेक्षा केलेलं बरं ना. काहीतरीच काय, उगाच उगाच लोकांना शोधा. अरे लोकांचा प्रश्न येतोय कुठे इथे? मला माझ्या पोटापाण्याचं बघायला नको? पण तुला असल्या नोकरीची काय गरज आहे? अरे पण घरी बसण्यापेक्षा बरं ना, तेवढंच आपला एन्जॉयमेंट, जरा एक्सपिरियन्स तर मिळेल. म्हणजे तू डॉलीकडे असिस्टंट म्हणून? दिनकर, बॉसचा चमचा म्हणून राहण्यापेक्षा डॉलीकडे असिस्टंट राहणं जास्त योग्य वाटतं मला. बघा जरा निर्मला, चहाचं बघा. काय दिनकर, चहा येणार ना? फर्स्ट क्लास, करेक्ट. तू ऐकणार आहेस थोडंच थोडंच. काय फरक पडत रे यार? ए, तू ताईला निर्मला म्हणतोस? हा का? नाही, सहज. काय चुकलं काय? नाही, कोणी तसं त्यांना म्हणत नाही ना, म्हणून. अच्छा अच्छा. आहेत का निर्मलाताई?
ओ गुड मॉर्निंग सर. अरे दिनकर तू इकडे. हो निर्मला सर. हा मी राजन चौधरी. विश्वास थोरात. प्लीज टू मीट यू. सेम या. प्लीज बस. या बस. सर हा आपल्याच कंपनीत आय मीन विनीज मध्ये. आय सी. येस आय गॉट इट. मी ऐकलंय तुमच्या मार्केटिंग कॅम्पेन बद्दल. गुड. कीप इट अप. सो मिस्टर राजन चौधरी, हाऊ डू यू फाइंड विनीज? सर कालच सोडली कंपनी त्यांनी. व्हॉट? हो या आय हॅव लेफ्ट विनीज. यू हॅव लेफ्ट विनीज? पण का? सर मी सांगतो. सर काय माहितीये का, त्या नवीन प्रॉडक्टची डीलरशिप डॉलीऐवजी दुसऱ्याला दिली गेली ना, म्हणून राजांना पटलं नाही ते. I see. This is a bad news for me. Anyway, I'm sorry, young man. नो दॅट्स इट. आय डोंट फील सो सॉरी अबाउट दॅट. नाही पण मिस्टर चौधरी, या काळात नोकरी जाणं म्हणजे 3 सोडले. 3 यापूर्वी मुंबईला. 3 सोडल्यात. पण का? वेल मी खूप स्वार्थी आहे सर. कम ऑन मिस्टर राजन, नोकरी सोडण्यात कसला आलाय स्वार्थ? कदाचित स्वार्थाबद्दल विचार करण्याचा माझा मार्ग वेगळा असेल. रिअली? कळू दे तरी. सर, स्वार्थ म्हणजे मी स्वतःचा फायदा आणि स्वतःचं हित समजतो. आणि स्वतःचं हित ठरवण्यासाठी स्वतःची अशी ठाम मतं असावी लागतात. डोंट यू थिंक सो? आय डू. आणि म्हणूनच मी माझ्या मतांशी ठाम आहे. माझ्या मनाविरुद्ध झालेलं मला अजिबात पटत नाही. कदाचित हाही माझा स्वार्थच असेल. साऊंड्स इंटरेस्टिंग. एनिवे, पण आता काय करणार आहेस तू? का? एनिथिंग रॉंग? नाही सर. सर राजन उद्यापासून. हो, मी उद्यापासून डॉलीला असिस्ट करतोय. What? What the hell are you talking? Are you serious? या ऑफ कोर्स. Oh my God. Oh my God, this is too much for me. मला तुमच्याकडे लक्ष ठेवायला लागेल मिस्टर राजन चौधरी. थँक्स सर, बट बिलीव्ह मी, आय एम नॉट अ डेंजरस मॅन. लेट्स वेट अँड वॉच. एनिवे, तुम्ही आज इकडे कसे? आणि सर राजन इथेच राहतो, म्हणजे पेइंग गेस्ट म्हणून. ओ, पेइंग गेस्ट? आय डिडंट नो दॅट. या. अरे वा, विश्वासराव तुम्ही. नमस्कार निर्मलाताई. अरे तुम्ही तर एकदम ठणठणीत दिसताय. इनफॅक्ट यू आर लुकिंग क्वाइट फ्रेश. थँक्स. पण तुम्ही आत्ता इथे कसे काय? तर तुमची पण रजाच आहे. रजा? आम्हाला कोण रजा देणार? मी शाळेत गेलो होतो तुम्हाला भेटायला, पण कळलं तुमची तब्येत बरी नाही म्हणून म्हटलं चला. अरे हो, तुम्ही आज तो चेक देणार होतात नाही का? हो. चेक. एक मिनिट. पण तुम्ही हा चेक नानांच्याकडे दिला असता तरी चाललं असतं. असं कसं निर्मलाताई? तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्या काही देणग्या देतो त्या तुमच्याकडे बघून. घ्या ना विश्वासराव. थँक्यू. हा राजन चौधरी. आमचा मुकाबला झाला याच्या आधीच. मुकाबला? म्हणजे आमचा परिचय झाला, आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. हे काय निर्मला, तू नाही चहा घे? माझा चहा विश्वासरावांनी पळवला. मी आणते, तुम्ही बसा ना. थँक्स विश्वासराव. ओके. निर्मला. वेल मिस्टर राजन चौधरी, तुम्ही निर्मलाताईंच्या नात्यात नाही म्हणजे नाही. आर यू हर रिलेटिव्ह ऑर समथिंग? नाही सर, मीच ओळख करून दिली त्यांची निर्मलताई बरोबर. सर म्हणजे काय माहितीये का, इंटरव्ह्यूच्या वेळेला आमची ओळख झाली. राजनला खोली हवी होती आणि निर्मलताईंकडे रूम रिकामी होती म्हणून. No, you called her Nirmala. It was rather unusual, you know. That's why. मी तेच फोन करा सर. नाही, असं का वाटलं तुम्हाला? नाही, सहजच. म्हणजे तुझी आय एम सॉरी. इट कंटिन्यू. तुमची ही विनीतची नोकरी तडकाफडकी सोडणे आणि निर्मलाताईंचं शाळेत न जाणं याचा काही परस्पर संबंध? मला तरी काय वाटतं तुम्ही? नाही म्हणजे
टेक इट इझी. माझ्या माहितीप्रमाणे निर्मलाताईंची अशी शाळेला दांडी मी पहिल्यांदाच बघतोय. एनिवे मिस्टर राजन चौधरी, तुमचा आमचा मुकाबला रंगणार तर. या निर्मलाताई, मला माहिती नव्हतं आपण पेईंग गेस्ट ठेवल्याचं. मला एक सांगा विश्वासराव, तुमच्यासारखे एवढे मोठे उद्योगपती पुण्यामध्ये असताना राजनला त्या डॉलीकडे असिस्टंट म्हणून काम करावं लागतंय. याला काय अर्थ? अर्थ नाही, किंवा म्हटलं तर बराच मोठा अर्थ आहे. म्हणजे काय नाही, मी आपलं सहज म्हणालो. हो, एक मिनिट सोडली म्हणून काय झालं? तुमच्या कितीतरी कंपन्या आहेत, तुम्ही एखादी चांगली ऑफर देऊ शकता. एक्झॅक्टली, बऱ्याचशा देऊ शकतो निर्मलाताई, पण तुमच्या पेईंग गेस्टचा मला अजून नीटचा अंदाज येत नाहीये. का मीन्स? कारण आपण आलात तेव्हापासून आमच्या राज्यात बरीच उलथापालथ चालू केली आहे आपण. सर, मला याची कल्पना नव्हती की मी तुम्हाला एवढा त्रास देतोय. आता तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर हे राज्य तुमचंच आहे. तुम्ही जर मनात आणलेत तर तुम्ही मला पुण्यातून तडीपारही करू शकता. चुकतोयस राजन तू. का? हुशार बिझनेसमॅन कधी हुशार माणसांना तडीपार करत नसतो. का बरं म्हणजे उलट ऑफर्स देत असतो, मॅडमने सांगितल्या त्याप्रमाणे. अच्छा, काय ऑफर आहे तुमची? यू विल लव्ह इट. एक जबरदस्त चॅलेंज आहे. शून्यातून मार्केट निर्माण करावं लागेल तुला. तयारी आहे तुझी? प्रॉडक्ट काय? ग्राइप वॉटर. G10 ग्राइप वॉटर. G10 ग्राइप वॉटर? येस, फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट आहे, फर्स्ट इन द इंडस्ट्री. मार्केट सॅच्युरेटेड आहे, एस्टॅब्लिश ब्रँड्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. लढावं लागेल तुला सेलसाठी, एकेका बाटलीसाठी झगडावं लागेल तुला राजन. एक्सक्यूज मी, पण मला एक सांगा की मार्केटमध्ये एवढी प्रॉडक्ट असताना लोकांनी तुमचं G10 ग्राइप वॉटर का घ्यावं? कारण माझं G10 ग्राइप वॉटर पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑटोमॅटिक फिलिंग आहे, कुठल्याही बाटलीला हाताचा स्पर्श होणार नाही. आपल्या बाळासाठी पूर्णपणे सेफ असलेलं ग्राइप वॉटर लोकांनी का वापरू नये? व्हेरी नाईस, मी तयार आहे. पण विनीज मध्ये जे झालं G10 मध्ये होणार नाही. राईट. यू विल बी द बॉस ऑफ द मार्केटिंग. तयारी आहे तुझी? येस, ऑफकोर्स. पुढच्या आठवड्यात प्लॅन बघायला जाऊया. डन. दॅट्स गुड. या. सो निर्मलाताई, हाऊ इट इज? पण राजन, मला सेलची गॅरंटी हवी. दिली. तोंडी नको, मग ग्रँड सेल हवा. ओके, येस. मीट मी नेक्स्ट वीक. या. आपण प्लॅन बघायला जाऊया. नंतर तू ठरव काय करायचं ते. फाईन. टर्म्स विल बी युअर्स. या. ओके, थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. या. ओके निर्मलाताई, येतो मी. दिनकर, सर, तुला कुठे ड्रॉप करायचं वाटतं? हो चालेल सर. चल चल. जाता जाता एक चांगला सरप्राईज देऊन जाताय विश्वासराव. थँक्स. आय होप सो. बाय. बाय. कॉंग्रेट्स राजन. थँक्यू. येतो ते. राजन, तुझ्या त्या डॉलीला फोन कर आणि सांग तिला तू येत नाहीयेस म्हणून. आणि हे बघ, का येत नाहीयेस ते सुद्धा सांग. हॅलो. या राजन, या. निर्मला, निर्मला काय ठरवलंस?
शाळेत केव्हापासून जाणार आहेस? अजून अजून काहीच ठरवलं नाही मी. नाही निर्मला, तुला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. कसा निर्णय घेऊन कशी जाऊ मी शाळेत? का? नानांसमोर कसं तोंड दाखवू मी? मुलांसमोर कशी जाऊ मी? एक आदर्श शिक्षिका मिळाली. निर्मला, तुझ्याकडून काही अपराध झालाय असं वाटतंय का तुला? तसं नाही, पण काय? एक निश्चित आहे राजन, मला जर तू हवा असशील ना तर शाळा सोडावी लागणार नाही. नाही निर्मला, तू माझ्यासाठी शाळेला सोडू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून केव्हाही दूर जाऊ शकतो. राजन, राजन, अरे तसं म्हणायचं ना तुम्हाला, तसं नाही रे, पण राजन, राजन, असं का छळतोस तू? मी छळत नाहीये, तूच स्वतःचा छळ करत आलीयस आजपर्यंत. तेच करत आलीयस तू. हा फक्त स्वतःच्या छळाला समाजसेवेचे एक गोंडस नाव ठेवलंयस, दॅट्स ऑल. बाकी काही नाही. निर्मला, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात मी महत्वाचा नाहीये ग. उद्या तुझ्या आयुष्यात मी असेन किंवा नसेन काही फरक पडणार नाही, पण तुझं स्वतःचं आयुष्य फार महत्वाचं आहे. तुझं स्वतःचं आयुष्य फार महत्वाचं आहे. आयुष्य म्हणजे अपराध नाहीये, तर आयुष्य हे एक वरदान आहे, आनंदाचं. अपराध केलाय तो आम्ही. स्वतःसाठी जगलात तर मेलात, हा धमकीवजा सुविचार तुमच्या माथी मारून. आनंद हाच आयुष्याचा आधार आहे, तुमचा स्वतःचा आनंद. आनंद इतरांचा असेल तर तो उदात्त, आणि स्वतःचा असेल तर क्षुद्र. हे विडंबन आहे आनंदाचं. आयुष्य वेदनेवर चालत नाही, आनंदावर चालतं. जग हे करुणेवर चालत नाही मित्र हो, कर्तृत्वावर चालतं. आणि म्हणूनच कर्तृत्वावर प्रेम करा, पौरुषावर प्रेम करा, माणसाच्या बुलंद अस्मितेवर प्रेम करा. प्रेम, अवघ्या अस्तित्वाचा आधार असलेलं स्त्री पुरुष प्रेम, हे प्रेम कधी अमंगल असूच शकत नाही. मित्र हो, हे प्रेम हेच जीवनाचं श्रेयस आहे, जीवनातलं मंगल आहे. या मंगलाचा स्वीकार करा, जीवनाचा स्वीकार करा. तो स्वीकार मी केलाय हो. आणि म्हणूनच तुमच्यासाठी जगणारी तुमची ताई आज संपली, स्वतःसाठी जगणारी निर्मला जन्माला आली आहे. तुमच्या ताईला माफ करा, या निर्मलेच्या सत्याचा स्वीकार करा, स्वतःसाठी जगा. कारण जीवन हे तुमचं आहे, आनंद तुमचा आहे मित्र हो, आनंद तुमचा आहे. नमस्कार. अरे विश्वासराव, या ना. नमस्कार निर्मला. मला वाटतं आता निर्मला ताई मधला ताई गाळायला हरकत नाही. चालेल, आवडेल मला. निर्मलाच म्हणाल तुम्ही. विश्वासराव, खरं तर मला माफी मागायला पाहिजे तुमची. कशासाठी? अहो, ज्या विश्वासाने तुम्ही शाळेला मदत करत होतात तोच विश्वास तोडलाय मी. त्याची आता काही गरज नाही. तुझं भाषण वाचलंय मी.
प्रेसला कोणी दिलं? मीच कॉपीज पाठवल्या. त्यातला शब्द बोललीस तू मुलांसमोर? हो. दॅट वॉज अ मास्टरपीस. रिअली दॅट वॉज अ मास्टरपीस. पण नानांना हे कितपत पचेल मला शक्यता वाटत नाही. माझा इलाज नव्हता त्याला. निर्मला, एक विचार. तुझ्या वागण्या बोलण्यात जो फरक पडलाय तो त्याला कारण राजन? हो. लग्न करणार आहात तुम्ही? अजून अजून तसं काहीच ठरवलं नाही. एवढं प्रेम करूनही? लग्न ही अट कशाला हवी प्रेमाला? पुण्यात राहतेस तू निर्मला, पुण्यात, अमेरिकेत नव्हे. I'm sorry. इनफॅक्ट तुझ्या या भाषणामुळे पालक वर्ग केवढा बिथरला याची कल्पना नसेल तुला. आता जे काही होईल ते सोसायची तयारी आहे माझी, विश्वास. निर्मला, काय विचारायचंय का? तुझ्या या भाषणामुळे मी देखील फार अस्वस्थ झालोय. का? अचानक मन बंड करून उठले. तुला कल्पना देखील नसेल निर्मला, पण आजपर्यंतच्या आयुष्यात मन मारून जगत आलोय मी. काय सांगताय काय विश्वासराव? हो, कदाचित आजच सांगण्याचं धाडस झालं असावं. अहो पण एवढा सगळा पैसा असून सुद्धा पैशानं सुख विकत घेता येत नाहीत निर्मला. पैशासाठी सुख विकता मात्र येतं. विश्वासराव, मी माझ्या संसारात सुखी नाही आहे निर्मला. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज कितीतरी असतात, बट माय मॅरेज वॉज अ बिझनेस मॅरेज. A business marriage. I sold myself. I sold my happiness. विश्वासराव, आजपर्यंतचा माझा संसार मी मन मारूनच करत आलोय निर्मला, आणि माझ्या खऱ्या प्रेमाचा उच्चार मात्र मी आजपर्यंत केला नव्हता. पण आज मात्र मी तो करणार आहे. तुला आठवतं निर्मला, मी नेहमी तुला सांगायचो की मी ज्या देणग्या देतो ते शाळेकडे बघून नव्हे तर तुझ्याकडे बघून. विश्वासराव, माझं खरं प्रेम शाळेवर नव्हतं निर्मला. माझं खरं प्रेम होतं ते. एक मिनिट. हॅलो. हा हा, निर्मलाच बोलते. हा बोला. कोण कोण बोलतंय? अहो अहो, हे बघा, हा माझा वैयक्तिक. हॅलो हॅलो, कोण बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही मला धमकी देताय. अहो, कोण बोलत होतं निर्मला? मला वाटतं विश्वासराव, तुम्ही आता गेलेलं बघा. निर्मला, अगं माझं ऐक. ओहो, साक्षात डॉली. Oh, Mr. Rajan Chaudhary. या, Can I come in? प्लीज. Thanks. वेलकम. By the way, how come you're here? म्हणजे काय, या घरात मी राहतो म्हणजे पेंगेस्ट म्हणून. अच्छा.
माझ्या मते तू मलाच भेटायला आलीस ना इथे. नो नॉट एट ऑल. ऍक्च्युली मी निर्मलाला भेटायला आले. इज शी इन? निर्मलाची आणि तुझी ओळख आहे? हो. ऍक्च्युली थ्रू अ फादर्स. I see. यु नो, लहानपणी डॅडी मला एकदा इकडे घेऊन आले होते. अँड आय फील द हाऊस इज ऑलमोस्ट द सेम. प्लीज प्लीज हॅव Thanks. राजन, तुला शॉक बसला का रे मला इकडे पाहून? खरं सांगायचं तर नो. पण मला नक्कीच शॉक बसला होता जेव्हा तू रेसिग्नेशन दिलास तेव्हा. का? वाय फोन? कारण माझ्यासाठीच तर तू रेसिग्नेशन दिलास. नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. ही गैरसमजूत तुझ्या मनात काढून टाक. आय लेफ्ट बिकॉज इट वॉज माय ओन प्रिन्सिपल्स. Oh really? या Principles. So you are a man of principles. I should say that. Yeah. Right? You know, Rajan, I've never seen a man like you before. You know, you look so. अरे राजन, कोणाशी बोलतोस तू? निर्मला ये ना, डॉली आली तुला भेटायला. डॉली, निर्मला. ओळखलीस? अगं संगीता. संगीता तू? येस, मी संगीता ठाकूर. हाय निर्मला, कशी आहेस? मजेत आहे. किती वर्षांनी भेटलीस तू? खरंच. आणि तू डॉली कधीपासून झालीस? अगं डीलरशिपचा बिझनेस सुरू झाल्यापासून. म्हणजे राजन, हीच का तुझी ती डॉली? माझी नाही. सी राजन, इट्स इनफ नाउ. Listen, You know you're going listen, for a listen, big what I fight. say. Listen. भांडू नका रे. तो बस ना. हो. बस. आता मला सांग, तुला मी चहा आणू की कॉफी? I prefer चाय. बर, मी आणते चहा. नाही निर्मला, ऍक्च्युली मला तुझ्याशीच बोलायचं होतं. हो निर्मला, ती तुलाच भेटायला आली इथे. हो, कारण मला माहित नव्हतं ना की तू इकडे आहेस ते. असं म्हणजे म्हणून आला तुमची चकमक झाली वाटतं. चकमक? चकमक म्हणजे क्लॅश यु नो. हो, नाही मला माहित I नव्हतं. see. एनिवे, थँक्स फॉर द एक्सप्लेनेशन राजन. Oh God. राजन, तू हो सॉरी, म्हणजे तुम्ही बोलत बसा, मी आलोच. किती लवकर लक्षात आलं नाही तुझ्या? लिसन डॉली, राजन प्लीज. नेक्स्ट टाइम. डॉली. किती गोड नाव आहे ग तुझं. आणि मी? तू तू सुद्धा गोड आहेस. जरा जास्तच. ए, पण मला सांग, तू आज कशी काय आलीस अचानक? अचानक? मॅडम, यू आर द फ्रंट पेज न्यूज टुडे. You know, everybody is talking about Nirmala and only Nirmala. Nirmala, whatever you said in your speech, was it about him? येस. Acha. Do you love him so much? हो. आणि त्याचं काय? मला नाही माहित. म्हणजे अगं हे सगळं वन साइडेड आहे का? आय डोंट नो. निर्मला, तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. अगं राजन तुझ्या आयुष्यातला पहिला पुरुष आहे का? हो. That's it. Now I got it. First love, first man, lovely. खरंच किती छान वाटतं ना हे सगळं ऐकायला. But let me tell you निर्मला, अगं फर्स्ट मिस्टेक इज द लास्ट मिस्टेक. तुला काय म्हणायचंय डॉली? हे बघ निर्मला, तुला जरी माहित नसेल ना तरी मी या पुरुषांच्या जातीला चांगलीच ओळखते. राजन तसा नाहीये डॉली. तो काय जगा वेगळा वाटला तुला? नक्कीच. अगं निर्मला प्लीज, अगं तू या माणसाच्या जाळ्यात फसू नकोस ग. अगं हे बघ, तुला कसं सांगू मी, मला माहितीये निर्मला की त्याचा कॉन्फिडन्स, त्याची मस्ती, त्याचं वागणं, त्याचं बोलणं या सगळ्यांनी खूप जादू केली तुझ्यावर. तुला माहितीये निर्मला, अगं मी सुद्धा या कॉन्फिडन्स, या मस्तीवर खूप वेळा जीव टाकत आले, पण प्रत्येक वेळा मी फक्त फसतच गेले. निर्मला, इट इज ऑल फॉल्स. हे सगळं खरंच खोटं असतं. म्हणून तुला सांगते निर्मला, हे बघ प्लीज तू फसू नकोस. राजन तसं नाहीये डॉली. अगं तू तसंच असणार. ही हॅज टू बी लाईक दॅट.
अगं या राजन चौधरी सारखे नोकऱ्यांवर लाथा मारून त्यातच स्वतःला ग्रेट समजणारे पुष्कळ पुरुष पाहिलेत मी. आणि आणि बघितलंस किती मस्तीत बोलत होता मगाशी तो माझ्याशी. काय काय समजतो का हा माणूस स्वतःला? नाही, या माणसाची मस्ती मी एक दिवस उतरवली ना तर मी सुद्धा नावाची डॉली नाही. अगं निर्मला, मला तुला दुखवायचं नव्हतं ग. लुक आय लाईक यू निर्मला. म्हणूनच मी तुला एवढं समजावण्याचा प्रयत्न करते. प्लीज कंट्रोल युअरसेल्फ निर्मला. हेलो अरे हेलो क्या कर रहे हैं यार? बच्चू, डॉली बोल रही हूँ. नहीं मैं अभी नहीं आ रही. अरे क्या यार, बैंक गई थी, साले ने बहुत दिमाग खाया है मेरा. अच्छा सुन, सिंह ब्रदर्स का क्या हुआ? पेमेंट आया तेरे पास? क्यों नहीं? बच्चू देख, मेरे को कल किसी भी हालत में पेमेंट चाहिए. इज दैट क्लियर? मैं वापस नहीं बोलने वाली हूँ तेरे को. हाँ अच्छा बोल, डिस्पैचेस में क्या जा रहा है? हाँ नहीं देख एक मिनट, वो रामलाल वाला नहीं जाएगा. तेरे को मालूम नहीं क्या? अरे वो हरामी साला पेमेंट नहीं देता है. देख तेरे बस की बात नहीं है, उसको मैं संभाल लूंगी. अच्छा ठीक है. नहीं हाँ क्या? बच्चू तू ना सुधरने वाला नहीं है. तू कभी सुधरने वाला नहीं है, मेरे को मालूम है. अभी मैंने बोला उतना कर दे. हाँ पक्का मत. चल बाय. Who's that? Coming. Who's that? Hello. Oh. गुड इव्हनिंग डॉली. दिनकर, I'm gone. काय एकदम आज असं चकाचक. सँडविच खाणार? नो थँक्स. बस ना. डॉली, तू सकाळ संध्याकाळ फक्त सँडविचच खातेस की काय? हो, म्हणूनच तर माझी एवढी फिगर मी मेंटेन केले जी काय आहे ती. एनिवे काय म्हणतो? अच्छा सँडविच खाणार? हा नको म्हटलं ना. डॉली, हे तुझं जे आहे ना, म्हणजे सँडविच खाणं वगैरे हे आपल्याला काय जमणार नाही बाबा. काय करू रे दिनकर? अरे मला तरी आवडतंय का सांग. पण बघ ना, एकही नोकर टिकतो का रे माझ्याकडे? नाही, तुझ्याकडे नोकर टिकणारा म्हणजे बहादरच पाहिजे. अरे तो पण ठेवला होता. बर. कोण विचार? कोण? बहादूर. अरे वा. पळून गेला साला. डॉली तू असं का नाही करत? एखादी बाई का ठेवत नाहीस तू? बाई? हो. बाई ठेवून मी काय करू दिनकर? अरे तू कशासाठी लाजतोयस? नाही डॉली, तू एकेदाना फार बेफाम बोलतोस अगदी. काय म्हण, पण तू बोर झालास की माझ्याकडेच येतोस की नाही? Yes. दिनकर एक आयडिया आहे. बोल. सांगू? तू एक काम का नाही करत रे? काय? तू ना परमनंटली माझ्याचकडे येऊन राहा ना. म्हणजे तू लग्न कर ना माझ्याशी. डॉली, तू माझी चेष्टावर करत नाहीस ना? कम ऑन दिनकर, आय एम सिरियस डिअर. काय लाईफ आहे का रे हे? आय एम सो बोर्ड यू नो. आणि तू पण एकटाच आहेस. नाही, पुन्हा तुला पोट्टी मिळत नाही. हो ना. बरोबर. मी सुंदर आहे ना दिनकर? स्मार्ट आहे ना मी? शिवाय मी हुशार आहे. हो ना. मी पैसे सुद्धा कमवते. पुण्यातली वेल एस्टॅब्लिश्ड अँड द ओनली लेडी डीलर आहे मी. राईट? हो ना दिनकर? मग आणि तू सुद्धा काही कमी आहेस का? बस. आय मीन तुझ्या प्रपोजल बद्दल थँक्स. पण काय माहितीये का डॉली,
काय लग्न करणं म्हणजे काय गमत नाही का? ओ कम ऑन दिनकर, बाकीची जण लग्नानंतर काय करतात, गंमतच ना. मग चल ना आपणही ही गंमत करूया. दिनकर असं काय करतो तू? नाहीतरी तुला काय हवंय? माझ्यासारखी एक सुंदर बायको, हा फ्लॅट, प्रॉपर्टी, पैसा, हे एवढंच ना? सोन्या हे सगळं तुझेच आहे रे, खरंच दिनकर. पण ये सब शादी के बाद. काय माहितीये का, तुला असा म्हणजे गडी हवा असेल, नोकर हवा असेल. अरे हो ना, आणि खरंच तू किती बरोबर बोललास, बरोबर की नाही हो ना. दिनकर? आणि हो, मला तर गडी सुद्धा ठेवायला नको दिनकर. म्हणजे तसं म्हण ना की तुला नोकर नवरा पाहिजे. आणखीन काय तू मला सांग, लग्न केल्यानंतर अभी रात का छोड, लेकिन दिनभर सगळे नवरे बायकोसाठी नोकरीच करतात ना. नाही डॉली, काय माहितीये का, लग्न म्हटलं ना की एकमेकांची मतं जुळायला पाहिजेत. अच्छा, किमान थोडं बहुत तरी प्रेम पाहिजेच नाही का? प्रेम? हो. हाऊ सिली दिनकर. अरे असं काय रे तू ना अजून एक बच्चाच आहेस. अरे तुला काय वाटलं, लग्नानंतर नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात? नाही. यु नो दिनकर, माझ्या या बिझनेसमुळे दिवसभरात मला खूप पुरुष येऊन भेटतात. यु नो, हंड्रेड्स ऑफ देम. पण अजूनही स्वतःच्या बायकोवर प्रेम करणारा एकही पुरुष मी पाहिलेला नाही. डॉली, सगळे पुरुष तसे नसतात. आय होप नॉट. निदान तू तरी तसा नाहीयेस दिनकर. हे बघ दिनकर, मला नक्कीच खात्री आहे की तू तुझ्या बायकोवर खूप प्रेम करशील. तू तिच्यासाठी ऑफिस मधून घरी येताना गजरे आणशील. यु नो, अगदी फुलासारखं जपशील तू तिला. म्हणूनच सांगते मी दिनकर, चल ना, लेट्स गेट मॅरिड डिअर. कम ना, विल गेट मॅरिड. डॉली त्याचं काय नाही, म्हणजे तू मला आवडतेस, त्यातलं वाद नाही. पण खरं सांगू, माझ्यात ना लग्न करण्याचं डेअरिंगच नाही. ओह कम ऑन दिनकर, फिर तू आया किस लिए था यहाँ पर? डॉली, तुला कळलं का, विश्वासरावांनी केवढा बोल्ड डिसिजन घेतलाय. बोर्ड डिसिजन? येस. कसला? अगं त्या जिटेनचं म्हणजे ती नवीन ड्राय वॉटर नाही का, हाँ. त्याचं मार्केटिंग राजन पाहणार आहे. ओह नो दिनकर, तेरे को भी यही टाइम मिला था क्या? शिट, किस मनहूस आदमी का नाम ले लिया तूने. तुला तो आवडत नाही ना? माझाही विश्वास राहिला नाही त्याच्यावर आता. क्यों? तेरा क्या बिगाड़ा उसने? तुला निर्मला त्यांचं कळलं असेलच, त्यांचं आणि राजनचं. येस आय नो अबाउट इट. पण तुझा आणि त्यांचा काय संबंध? अगं मी भाचा होतो त्यांचा. अच्छा हा, आणि राजनला निर्मला ताईकडे मीच घेऊन गेलो रूम हवी म्हणून. अच्छा. माझ्यामुळेच दोघांची ओळख झाली. ओ आय सी. पण मग प्रॉब्लेम कुठे? नाही, पण हे असं काही घडेल अशी मला कल्पना नव्हती. त्यांची इमेज काय, त्यांचं वय काय, निदान या गोष्टीचं तरी भान ठेवायचं होतं राजनने. छे, मला तर तोंड दाखवायला जागा नाही राहिली कुठे. पण दिनकर, तुला असं वाटतंय का रे की तो माणूस निर्मलाला खेळवतोय? कोण सर? आय डोंट नो. आणि लोक इज चीटिंग ना. मी तुला आता या क्षणी सांगून ठेवते, मी सोडणार नाही त्या माणसाला. मी गोळ्या घालणार त्याला. आय एम जस्ट गोइंग टू किल हिम. So, Dolly is at home? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. Good evening, Dolly. दिनकर, अरे तू इथे बस ना. सर मी निघतो. अरे थांब रे. नाही सर, मी निघालच होतो सर. बाय डॉली. Bye. बाय सर. दिनकर. So, how are you, Dolly? I'm fine, sir. How are you? Fine too. Sir, आज तुम्ही फ्री कसे काय माझ्यासाठी? No meetings? Today is the day of Dolly. Uh-huh. No more meetings today. Okay. As today is the old month day. That's fabulous. पण एक विचारू का सर? बोल. तुम्हाला काही ओल्ड मंक काही या डॉलीकडेच मिळते फक्त? डॉलीच्या कंपनीची नशा नको का? So sweet of you. Oh my. But don't make any more passes, you old boy. काय नाही ग डॉली, काम संपले, तिथून चाललो होतो. हा. म्हटलं चला डॉलीकडे जाऊया, 2 पेग ढकलूया आणि मग पुढे अच्छा, जाऊया. as usual, right? So, how are you, sir? I'm fine. Acha? Hmm? And something new going on? Nothing. Everything is excited but stable nowadays. you know? Stable these Stable. days. That's very true, sir. Anyway, let's start the drink for today. Oh. Cheers. Cheers.
और सर ऑन द रॉक्स. ऑन द रॉक्स. डॉली, तुला बोर होत नाही कधी कधी? जाम बोर. दिस लाईफ इज ब्लडी बोरिंग सर. बट काय करू? कांट हेल्प. यू कॅन डॉली. माझं ऐक, लग्न करून टाक. सर कोण करणार माझ्याशी लग्न? तुम्ही करताय? यू मीन इट? येस ऑफ कोर्स आय मीन इट. यू मीन इट डॉली? I mean it, sir. Oh my God! Oh my God! हा प्रश्न तू 15 वर्षापूर्वी विचारायला हवा होतास डॉली. 15 वर्षापूर्वी. Oh my God! एनिवे, आपण तुझ्यासाठी छानपैकी एक मुलगा बघूया. अच्छा. टेक केअर ऑफ यू. सर तुम्हाला एक गुड न्यूज देऊ का मी? इट इज अ गुड न्यूज ॲज वेल एज अ बॅड न्यूज आय शुड से. Okay. कारण मी मुलगा बघितलाय. काय सांगतेस? या. Oh my God! कोण आहे सांग? पण काय करू सर, तो नाही म्हणतो ना. अरे आपण फटाफट तयार करून घेऊ त्याला. कोण आहे सांग तू? जस्ट गेस हू. यू नो हिम. दिनकर पेठे. दिनकर पेठे. अगं त्याला घरचे लोक घरातनं बाहेर काढून देतील. सर सर मी त्याला तेच म्हंटल की तुझ्या घरातल्या लोकांनी तुला हाकलून दिलं ना की तू परमनंटली माझ्याचकडे येऊन राहा. इज इट अ बॅड आयडिया? टेल मी. ऍटलीस्ट नॉट फॉर हिम ना. घरी कम नवरा सगळं. बट व्हॉट डू यू थिंक God. अबाउट राजन? वाय शुड आय थिंक अबाउट हिम? काय नाही डॉली, मी सहजच विचारलं. मला तुमची पेअर जरा इंटरेस्टिंग वाटली म्हणून. अच्छा, फिर आप लोग क्या देखोगे सर? सिर्फ तमाशा? एंड एनीवे सर तुम्हाला चांगलंच माहितीये राजन इज नो लॉंगर फॉर सेल. कोण म्हणतं असं? त्याचं आणि निर्मलाचं अफेअर. डॉली, डॉली जस्ट कूल डाऊन. ते वन साइडेड आहे डॉली. कशावरून? कशावरून म्हणले? अगं निर्मलानं आपल्या प्रेमाचं किती बोल्ड डिक्लेरेशन दिलंय. पण राजन अजूनपर्यंत एक शब्द तरी बोललाय की त्याचं निर्मलावर प्रेम आहे? नो. इवन निर्मला इज नॉट शुअर अबाउट दॅट. सो व्हॉट? यू कॅन स्टील ट्राय हिम. व्हाट द हेल आर यू टॉकिंग? तुम्हाला काय म्हणायचंय काय सर? यू सेड आय कॅन ट्राय हिम? ओह गॉड, व्हाय शुड आय ट्राय हिम? आणि तुम्हाला कोणी सांगितलं की राजन इज माय चॉईस? And of all the persons, why just that Rajan? Oh my God. डॉली, तुला इतकं चिडण्याचं कारण काय ग? And for your kind information, चिडणं हे देखील एक कन्फेशन आहे. तुम्हाला म्हणायचं काय? तुझं आणि राजनचं तसं काही नसतं किंवा तुला राजन बद्दल काहीच वाटलं नसतं तर तू एवढी चिडली नसतेस. Oh God, this राजन. अरे काय चाललंय काय? हे बघा तुमच्या सगळ्यांवर त्याने भूल घातली. पागल केले तुम्हाला सगळ्यांना. त्या दिनकरला, त्या निर्मलाला, तुम्हाला आणि इनफॅक्ट द होल टाउन इज टॉकिंग अबाउट हिम. कोण मोठ्या लागून गेले हा राजन? वेल, इतरांचं मला माहित नाही डॉली, पण माझ्या पुरतं सांगायचं तर ही इज अ ब्लडी मार्केटिंग जिनियस. Oh really? वेडी होशील तू, वेडी. माहितीये तुला? तू त्याची नवीन मार्केटिंग कॅम्पेन ऐक, वेळ लागेल तुला. काय कॉन्फिडन्स आहे त्या माणसात. हा. इनफॅक्ट नवीन प्रॉडक्टच्या जाहिरातीबद्दल इतक्या कॉन्फिडेंटली बोलणारा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाहीये. शहाणे असशील ना डॉली? जितेनची डीलरशिप घेऊन ठेव. आणि जितेन पुरतं बोलायचं तर राजन इज द बॉस. सर ती डीलरशिप माझीच आहे. Come on. येस सर, ती डीलरशिप माझीच आहे. आणि मला एक सांगा की इतकी डॅशिंग आणि सक्सेसफुल टीम आणखी कुठे मिळणार आहे तुम्हाला? आणि एक सांगू तुम्हाला, हा राजन जर शहाणा असेल ना तर तो माझ्याकडेच येईल. येस, अँड आय नो की हा माणूस शहाणा आहे. अनफॉर्च्युनेटली मे बी. आणि आणखीन एक तुम्हाला मी सांगते सर की एवढ्या सगळ्या पॉवर्स जे तुम्ही या राजनकडे देताय ना, तुम्ही एक मोठी रिस्क घेताय. जस्ट थिंक अबाउट इट बिफोर डिसाइडिंग. मी विचार केलाय डॉली, आणि विचार करूनच मी डिसिजन घेतो. मी बिझनेसमन आहे डॅडी, बिझनेसमन. आणि बिझनेस मध्ये रिस्क घ्यावीच लागते. अच्छा यावेळेला थोडा पर्सनल रिझन्सही आहे, दॅट्स ऑल. अच्छा, म्हणजे सर तुम्ही बिझनेसशी
तुमच्या पर्सनल मॅटर्स जोडताय? यावेळेला इश्यूज जरा वेगळा आहे डॉली. अच्छा. राजन यशस्वी झाला तरीही फायदा माझाच आहे आणि तो फेल झाला तरीही फायदा माझाच आहे. लेट्स वेट अँड सी. याचाच अर्थ असा सर की तुम्हाला राजनच्या हरण्याची खात्री आहे पण आणि नाही पण. डॉली, आयुष्यातली खूप मोठी खेळी खेळतोय मी यावेळी आणि यात मजा अशी आहे की हार आणि जीत मला दोन्ही हवे. सर, आर यू जोकिंग? तुम्हाला एक सांगू का सर, तुम्हाला आज रम थोडीशी जास्त झाली आहे. येस सर, पण मी मात्र पूर्ण शुद्धीत आहे. सर, तुम्ही सगळ्यांनी कितीही राजन राजन केलत ना, तरी एक दिवस नाही त्या माणसाची मस्ती उतरवली तर मी सुद्धा नावाची डॉली नाही. समजतो काय हा माणूस स्वतःला? हा, शेवटी या माणसाची गाठ माझ्याशीच आहे, या डॉलीशीच आहे.